हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं नवीन व्लॉगमध्ये. काल शिवरात्री संपली. काल महाशिवरात्री होती आणि दिवसभर उपवास मला, हिला आणि दिदीला. तर आज सकाळचे वाजले 9:30 आणि होते स्वयंपाक. आता मस्त भूक लागली. तरी काल काय कमी खाल्लं नव्हतं, बऱ्यापैकी खाल्लं होतं. सकाळी म्हणजे ते उपवासाचं नसतेच ते. सकाळी साबुदाणा खाला, मग याने दुपारी वडे वगैरे खाले. मी दुपारी नव्हतो, संध्याकाळी आल्यानंतर मी वडे खाले, केळाची भाजी खाली. त्याच्यानंतर दुसरं काय रताळी खाले, दूध खालं, आमटी. आणि तरी भूक काय लागली नाही. उपवास होता पण दररोज जेवतो त्याच्यापेक्षा जास्तच खाल्लं होतं याच्यामुळे. आणि यांनी तर हद्दच पार केली अख्खी. तर आता मस्त होतात चपात्या, राईस, भाजी कुठली आहे? बैंगणाची भाजी. तर काय झालेलं माहितीये का, आले आम्ही किटकॅट चॉकलेट आणलेली होती. तर ती काय झालं, मध्ये गेले आणि माझ्या जर्किंग मध्येच लपून ठेवलेली आणि मी ते जर्किंग घातलं. हा, तू पाहिलं होतं शितून हातात होतं, मला माहिती नाही. चल दे गुपचूप चॉकलेट. सहजच गेले. तुला आणलीच नाही ना मात्र, दे चल. सहजच गेले आणि जर्किंग घातलं, माहिती का? काही पुरी होत नाही भीक मागीला. अरे बापरे. घ्या ते तसं पण किटकॅट नाही आवडत मला. बरं बघा हो, नंतर आता कधी चालत नाही बघा. थोडीशी खाईल मी. काय बोल 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 बोल. काय बोलणार, माझीच बदनामी होती. गाई 2 दिवस झाले हिचा पोपट होते. तेच ना, म्हणून तर म्हणते ना, काय बोलणार नाही. मला माहिती आहे कॅमेरा सुरू आहे. 2 दिवस झाले हिचा पोपट होतंय. डिचक. दीदी का गेली? दीदी त्यांनी मला वाटते 8 वाजता. त्या काय खाल्लाय? हा, उपमा चहा सोडला उपवास? हा, उपमाच खाऊन तशीच नको दुपारपर्यंत भूक लागते. मग आता बोलवायचं तिला, ये म्हणावं की मग 9:30 वाजता. त्यांना 10 वाजता वगैरे येतात. नको म्हणलं मी दुपारीच येते. मग नकोच, मग उपमाच ते नको. मग ते फक्त चहा